हाय फ्रेंड्स, नमस्कार. समर्थ अकॅडमी भंडारा यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. पाहुयात पोलीस भरती फॉर्म अपडेट्स 2024 दिनांक 16/4/2024 या दिवशीचे पण अपडेट्स या व्हिडिओमध्ये मी समाविष्ट केले आहेत. काही अर्धवट मेंदू इथेच कमेंट टाकायची नाही. 16 तारीख कुठे डेट असते का? पण चालन अजूनही भरता येत आहे. आलं लक्षात? चालन भरण्याची लास्ट डेट 17 तारीख आहे, म्हणून आजचे अपडेट्स मी म्हणत आहे. ठीक आहे. त्याचबरोबर भरपूर जिल्ह्याचा समावेश मी या व्हिडिओमध्ये केलेला आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. जर आपण या चॅनलवर नवीन असणार तर नवनवीन व्हिडिओसाठी त्या सबस्क्राईब बटनावर मारा आणि सोबतचा बेल आयकॉन पण दाबा, जेणेकरून नवनवीन अपडेट्स लवकरात लवकर तुमच्या समोर येत राहतील. हे स्क्रीनवर दिसणारे एवढेच जिल्हे आहेत असं नाही, भरपूर जिल्हे आहेत, पण इथं जागा नव्हती म्हणून मला हे काही त्या ठिकाणी थोडेसे दाखवावं लागले. पाहूयात पहिला जिल्हा बघा, पोलीस कॉन्स्टेबल नागपूर ग्रामीणचा असणारा फॉर्म आहे. उमेदवाराचा अर्ज क्रमांक 3808. पण इथंच कमेंट टाकायचे नाही अर्धवट मेंदू, कारण इथं जेंडर पाहायचं काय आहे, फिमेल आहे. काय आहे, फिमेलचे फॉर्म 3808. किती वाजता, दिनांक, वेळ सगळंच दाखवतो. बघा इथं पाहू शकता तुम्ही, पोलीस कॉन्स्टेबलचा तोच 3808, टोकन नंबर 12495 इतका झालेला आहे. किती वाजता हे फॉर्म भरलेला आहे? फॉर्म भरला होता 15 तारखेच्या जवळपास 9:30 वाजता आणि चालन भरलंय 16/4/2024 रात्री 1:30 वाजता भरलेला आहे. आलं लक्षात? म्हणून मी सुरुवातीला म्हटलं होतं की 16 तारखेचे पण अपडेट्स याच्यात आहेत. जर कोणाला माहित नसेल तर लक्षात ठेवा, अजूनही चालन भरता येते. पाहूयात पुढचे जिल्हे, पण त्या अगोदर आपण त्या ठिकाणी आपल्या अकॅडमीमध्ये पोलीस भरतीसाठी स्पेशल लेखी परीक्षेसाठी बॅचेस लॉन्च केलेले आहेत. फास्ट ट्रॅक बॅच ज्याचा कालावधी 6 महिने असेल आणि पेपर सेट बॅच ज्याला टेस्ट सिरीज म्हणू शकतात 30 पेपर, या बॅचेस सुरू होण्याचा दिनांक आहे 1/5/2024. कुठं? समर्थ अकॅडमी भंडारा. ठिकाण कुठं आहे? राजीव गांधी चौक, भंडारा शहर पोलीस स्टेशनच्या मागे महिला समाज मुलींचं वसतिगृह आहे, त्याच्या बाजूला ट्युशन गल्ली भंडारामध्ये. तर जास्तीत जास्त भंडाऱ्यामधील विद्यार्थ्यांनी मला कॉन्टॅक्ट करायचा आहे. कॉन्टॅक्ट कुठं करायचा? नाव नोंदणी किंवा ऑनलाईन पेपर किंवा PDF पेपर भेटतील का, या सगळ्या गोष्टीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये जेव्हा काही दिवसानंतर मी तुम्हाला याच्याबद्दल विस्तृत अशी माहिती देणार आहे. एवढं लक्षात ठेवा की 1/5/2024 पासून आपल्या अकॅडमीमध्ये पेपर सेट बॅच ज्याला आपण टेस्ट सिरीज असं पण म्हणतो ती असणारी सुरू होत आहे. त्याचबरोबर फास्ट ट्रॅक बॅच पण सुरू होत आहे. ठीक आहे. पाहूयात पुढचे जिल्हे. नागपूर कारागृहाचा असणारा फॉर्म आहे. 15,931 उमेदवाराचा अर्ज क्रमांक आहे. पण परत एक वेळ, कोणाचा अर्ज आहे? फिमेलचा अर्ज आहे. आणि हे फेक आहे असं आहे तसं आहे भाऊ, स्वतःच्या अकॅडमीच्या पोराचे मुलीचे पोरांचे आणि पुरींचे आहेत, त्याच्यामुळे फेक बिक असण्याचा काही विषय नाहीये. आलं लक्षात? फिमेलचा 15,931 नागपूर कारागृह. किती वाजता? सर्वच दाखवतो, कारण आपलं चॅनल तुम्हाला माहिती आहे खरी माहिती देत असते. तोच टोकन अर्ज क्रमांक 15,931, टोकन नंबर 58,058. किती वाजता होता? जवळपास हा 11 वाजता होता. 15 तारखेच्या रात्री 11 वाजता, म्हणजे 60,000च्या आसपास इथं झालेले असू शकतात मे बी. आणि हे जो अर्ज क्रमांक आहे किती वाजता? 16/4/2024 रात्री 1:29, म्हणजे जवळपास 1:30 वाजता हे चालन भरलेलं आहे. म्हणजे जवळपास 16,000 त्या ठिकाणी मुलीचे फॉर्म हमखास नागपूर कारागृहाला येणार, म्हणजे येणार. ठीक आहे. नेक्स्ट पाहूत आता. CP नागपूर सिटी 22,538 मेलचाच आहे. किती वाजता भरलाय ते पण दाखवतो. बघा 22,538, 24,109 हा 2 दिवसापूर्वीचा टोकन नंबर आहे. जवळपास 12 तारखेचा टोकन नंबर आहे हा. आणि हा जो अर्ज क्रमांक आहे 22,538 पाहू शकता तुम्ही इथं 16/4/2024 सकाळच्या 10:15 वाजता हा असणारा अर्ज क्रमांक जनरेट झालेला आहे. जर अजूनही कोणी मध्येच व्हिडिओ स्किप करून आला असेल तर त्याच्यासाठी भाऊ अजूनही चालन भरता येतंय, म्हणून अर्धवट मेंदू सारखं इथंच कमेंट नाही करायची. पूर्ण बघायचं, व्यवस्थित ऐकायचं, मग कमेंट करायचं. आणि कोणी म्हणतंय भाऊ अशी भाषा, भाऊ सर तशी भाषा, माझी भाषा कशी असली पाहिजे? जशाच तशी असली पाहिजे. जो चांगला त्याच्यासाठी चांगला, जो वाईट त्याच्यासाठी मी वाईट. ठीक आहे. पाहूयात पुढचे जिल्हे, पण त्या अगोदर जे सबस्क्राईब बटन आहे की नाही जरा वाजवा त्याला आणि सोबतचा बेल आयकॉन दाबा, जेणेकरून नवनवीन अपडेट्स तुमच्या समोर येत राहतील. पुढे चालून आपण त्या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यामध्ये किती एकाच जागेस किती प्रमाणात विद्यार्थी आलेले हे पण व्हिडिओ बनवणार आहोत. त्याच्यामुळे ते सबस्क्राईब बटन मारून ठेवा आणि ते बेल आयकॉन पण दाबा. पुढचा जिल्हा आहे
SP रायगड 15,161 मेल. मला हे इथं पहिले तुम्ही दिनांक बघा, मग तुम्हाला सांगतो मी. हा 12/4/2024 रात्री 10 वाजता 15,161 अर्ज क्रमांक होता 12 तारखेला. तुम्ही म्हणता आता कसं काय दाखवत आहे? त्याचं कारण असं आहे की तुम्हाला अंदाज यावा. 12 तारखेला 15,161 होते, म्हणजे जवळपास आता मुलांचे 18,000 आणि मुलींचे जवळपास नाही म्हटलं तरी याच्यामध्ये 5 ते 6,000 तिथं आलेले असणार आहेत. म्हणून रायगडला किती आलेत? 18,000 मुलांचे आलेले आहेत. मुलींचे जवळपास 5 ते 6,000च्या दरम्यान आहेत. ठीक आहे. नेक्स्ट पाहूत आपल्याकडे पोलीस कॉन्स्टेबल SRPF गट क्रमांक 8 मुंबई 32,488. किती तारखेला होता हे पहिले बघा रे भावांनो. तो होता 12/4/2024 रात्री 10 वाजता. कधी? 12 तारखेला. आज 16 तारीख आहे. ह्याच्यामध्ये नाही म्हणलं तरी 7-8 हजाराची वाढ झालेली असणार आहे. म्हणजे जवळपास 40,000 प्लस SRPF गट क्रमांक 8 ला फॉर्म आलेले आहेत. आलं लक्षात? असे अपडेट्स पाहत राहण्यासाठी जरा ते सबस्क्राईब बटन मारा. जाऊ पुढचे जिल्हे. आता तुम्ही म्हणाल फक्त आकडे दाखवताय. अजिबात नाही. याच्यामध्ये त्या ठिकाणी मागचे सर्व प्रूफ मी जर असे दाखवू लागलो यावरच्या 2 जिल्ह्याप्रमाणे, जसं 12 तारखेचे 2 प्रूफ दाखवले, ते कशासाठी दाखवले? सर उगाच काही भांड्या मारत नाही, ते मागच्या याच्याहून पुढचे मी तुम्हाला सांगण्यासाठी. तसं या जिल्ह्याचे पण मागचे मी 1-2 दिवसातले प्रूफ चेक केलेले आहेत आणि त्याच्यानंतर हा आकडा टाकलेला आहे. आलं लक्षात? म्हणून बिनकामी काही फालतू कमेंट अजिबात खपून घेतल्या जाणार नाही. जशाच तसं उत्तर दिल्या जाईल. म्हणून त्या ठिकाणी व्यवस्थित पहिले पाहायचं, मग व्यवस्थित कमेंट करायची. जास्त वेळ न घालवता करूयात आपल्या जिल्ह्यांना सुरुवात. हिंगोली SRPF 24,562. मुंबई रेल्वे ड्रायव्हर 4,102. SP यवतमाळ 5,000 प्लस. कोल्हापूर ड्रायव्हर 4,521. नागपूर ग्रामीण वर ऑलरेडी तुम्हाला मी दाखवलेला आहे. इथं 15,000 प्लस टाकलेला आहे. हा एवढा जवळपास आकडा त्याच्या गेलेलाच असणार आहे. ठीक आहे. पुढचा आहे पुणे ग्रामीण. तर पुणे ग्रामीण आहे 75, पुणे कारागृह, माफ करा, पुणे कारागृह 75,000 प्लस फॉर्म इथं गेलेले आहेत. पुढचा आहे संभाजीनगर कारागृह 58,000 प्लस फॉर्म इथं गेलेले आहेत. SP गोंदिया कॉन्स्टेबल 10,562 प्लस. SP भंडारा 4,125 प्लस. पुढचे जिल्हे दाखवण्याच्या अगोदर जरा ते सबस्क्राईब बटन मारा आणि ते सोबतचा बेल आयकॉन दाबा. तुमचं सर्वांचं लाडकं चॅनल आहे, म्हणून जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून तुमच्या मित्रमैत्रिणींना पण कळलं पाहिजे की त्यांच्या जिल्ह्यात किती फॉर्म आलेले आहेत. नेक्स्ट पाहूत SRPF गडचिरोली 7,952. SRPF अमरावती 24,000 प्लस. SP वर्धा 3,541 प्लस. SP बुलढाणा 9,874 प्लस. CP नवी मुंबई 9,000 प्लस. SP परभणी 5,700 प्लस. ह्याच्या जवळपासचे प्रूफ मी तुम्हाला अगोदरच्या काही व्हिडिओमध्ये दाखवलेले आहेत. जर कुणाला प्रूफच पाहिजे असतील या जिल्ह्याचे तर मागच्या 2-3 दिवसातले व्हिडिओ पहा, तुम्हाला ह्याचे प्रूफ पण मिळून जाणार, पण ह्याच्या थोडेसे मागचे असतील. आलं लक्षात? ठीक आहे. पुढचे जिल्हे पाहूयात. SP नंदुरबार 7,158. CP मीरा भाईंदर 9,000 प्लस. SP अकोला 22,000 प्लस. जर समजा तुमच्याकडे प्रूफ असेल की सर जसं आता SP अकोला 22,000 नाही 20,000 आहे, मी 15 तारखेच्या जवळपास त्या ठिकाणी रात्री भरलेला आहे आणि माझ्याकडे फॉर्म आहे, तर तुम्ही तुमच्या फॉर्मचा स्क्रीनशॉट समर्थ अकॅडमी भंडारा @gmail.com या असणाऱ्या ईमेल ID वर पाठवू शकता. ईमेल ID मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, त्याचबरोबर चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, फेसबुक मेसेंजरची लिंक आहे, इंस्टाग्रामची लिंक आहे. यापैकी कुठल्याही लिंकवर तुम्ही मला तुमचा प्रूफ पाठवू शकता आणि मुलींना पण आपला प्रूफ पाठवून जास्तीत जास्त सहकार्य करायचं आहे. चला पुढचे जिल्हे पाहू. SP अमरावती ग्रामीण 26,854 प्लस. SRPF गट क्रमांक 7 दौंड 15,742 प्लस. SP पालघर 3,014 प्लस. SP कोल्हापूर 6,972 प्लस. SRPF जालना 23,241 प्लस. SP धाराशिव ड्रायव्हर 4,156 प्लस.
तुमच्याकडे जर उपलब्ध प्रूफ असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ईमेल आयडी दिलाय, त्या ईमेल आयडी वर तुम्ही असणारा प्रूफ पाठवू शकता. पण प्रूफ पाठवण्याच्या अगोदर त्या लाल सबस्क्राईब बटन जे आहे की नाही त्याच्यावर जरा बोट मारा आणि त्या सोबतचा बेल आयकॉन दाबा. पुढे इंटरेस्टिंग व्हिडिओ मी तुमच्यासाठी रोज नवनवीन घेऊन येणार आहे, म्हणून ते तुमच्या समोर पोहोचले पाहिजे, म्हणून सबस्क्राईब करून ठेवा. एसपी सोलापूर ग्रामीण 5163. भावा, जर समजा एखाद्या जिल्ह्यात मी कमी फॉर्म सांगत आहे, जसं आता इथं सोलापूर ग्रामीणला 5163 सांगले, तर इथं जागा बघायच्या किती आहेत. ओपनला 1 जागा आहे आणि बऱ्याचशा कास्टला 1 जागा आहे, 2 जागा आहेत, म्हणून इथं 5163. सीपी सोलापूर 2150. एवढे कमी? हो, कारण सीपी सोलापूरला फक्त 32च जागा आहेत एकूण जागा, त्याच्यामध्ये भरपूर साऱ्या कास्टला तर जागाच नाही आहेत. आलं लक्षात? म्हणून सीपी सोलापूर 2150. गट क्रमांक 5 SRPF दौंड 10,500. पाहूयात पुढचे जिल्हे. एसपी नांदेड 15,462. सीपी पुणे 20,145. SRPF संभाजीनगर 11,047 प्लस. एसपी जालना 5,874 प्लस. सीपी मुंबई बॅट्समॅन 7,021 प्लस. एसपी बीड 7,456 प्लस. पुढचे जिल्हे पाहण्याच्या अगोदर सबस्क्राईब बटनावर जरा मारा आणि त्या शेवटचा बेल आयकॉन दाबा. पुढचे जिल्हे आहेत एसपी सातारा 8,000 प्लस. सीपी पिंपरी चिंचवड 16,054 प्लस. SRPF धुळे गट क्रमांक 6 19,856. अशा पद्धतीने उपलब्ध सर्व अपडेट्स मी तुमच्या समोर मांडलेले आहेत. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा. त्याचबरोबर तुमच्या काही त्या ठिकाणी सूचना असतील तर त्या तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्याचबरोबर हा असणारा फॉर्म अपडेटचा शेवटचा दिवस होता, याच्यानंतर पुढं जे बी ऑफिशियल माहिती येईल त्याच्यावर असणारा व्हिडिओ बनवल्या जाईल. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. टेक केअर.